हॉटेलसारखा हराभरा कबाब घरी का बनत नाही? तर चला पाहूया, हे आहे सिक्रेट हिरवागार असा हराभरा कुरकुरीत कबाब बनवण्याचं। त्यासाठी वाटीभर एवढे वाटाणे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यात काढायचे। आता पालक ही ब्लांच करून घ्यायची आहे, उकळत्या पाण्यात टाकून लगेचच थंड पाण्यात टाकायची, यामुळे तिचा हिरवागार रंग टिकून राहतो। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि शिजवलेले मटार घालून पेस्ट करून घ्यायची। वाटीमध्ये काढल्यानंतर 2 उकडलेले बटाटे मोठ्या आकाराचे घालायचे। त्यानंतर थोडंसं पनीर इथे घातलेलं आहे, हे ऑप्शनल आहे। पेस्ट आणि कॅप्शन मध्ये दिलेले सर्व मसाले ऍड करायचे। त्याचसोबत आपला सिक्रेट पदार्थ जाणार आहे, ते आहे तांदळाचे पीठ। तुम्ही जर बेसन पीठ घेतलं तर त्याला फारसा कुरकुरीतपणा येत नाही, त्यासाठी इथे तांदळाचे पीठ वापरायचं आहे। तुमचे कबाब देखील हिरवेगार आणि कुरकुरीत नक्कीच बनतील। भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, रवा आणि मैदा एकत्र करून घेतला कोटिंगसाठी। छान असा यामध्ये कोट करायचा आहे, म्हणजे कुरकुरीतपणा त्याचा अजून वाढेल। तयार झालेल्या कबाबवरती आपल्याला काजू लावायचा आणि एकसारखं तेलावरती शॅलो फ्राय करायचं। तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता। कुरकुरीत असे कबाब बनवून तयार झाले आहेत। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा। फॉलो फॉर मोर रेसिपी। सॉस किंवा पुदिना चटणी सोबत एन्जॉय करा।